सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे तज्ञाचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं गुऱ्हाळ घेतो, त्यात उसाच्या दांडीसारखं मान्यवराला त्यात टाकतो आणि मग चिप्पाड निघेपर्यंत त्यांचा रस बाहेर काढतो आणि मग वरून प्रेक्षकांच्या प्रश्नांचं मीठ आणि माझ्या कवितेचा लिंबाचा रस पिळला की झाला आपला उसाचा रस तयार. एक मिनिट हे काय होतं हे? सर, ओळख करून दिली सर कार्यक्रमाची. ही अशी? हो सर, आमचा कार्यक्रम ना खूप लोकप्रिय आहे सर, त्यामुळे ना वेगवेगळ्या मान्यवर इथे येत असतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात ना, म्हणून मग असं क्रिएटिव्ह मला रचावं लागतं. नाही, छान आहे पण होतं काय, या क्रिएटिव्हिटीच्या नादात ना तुम्ही माझ्या कारकिर्दीचं फार चिपाड केलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा माणूस इथे बसलाय, हा कोण आहे, अशी उत्सुकता तुमच्या मनात लागून राहिली असेल, हो की नाही? नाही. अरे पण हे इथे बसलेत म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणार, मग कोण आहेत असा प्रश्न आला असेल ना मनात. नाही. अरे असं काय, मग काय असं हे आयरा गायरा नथू गायरा इकडे बसला असं आहे का? हो. असं आहे म्हणजे काय आहे ना, आमचे प्रेक्षक आणि मी, आमच्यामुळे हा कार्यक्रम फेमस झाला ना, त्यामुळे या खुर्चीत कोण बसलाय काय त्यांना फरकच नाही पडत. माझ्या कवितेसाठी म्हणून ते येतात, हो की नाही? तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे सार्वजनिक ठिकाण. ऐका हा. सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक ठिकाण आहे सार्वजनिक, तिकडे कचरा टाकू नका नाहीतर होईन मी पॅनिक. असं वेगळं. स्वच्छता म्हणजे मोती, शिस्त म्हणजे माणिक. स्वच्छता म्हणजे मोती आणि शिस्त म्हणजे माणिक. आणि हे लक्षात ठेवायचं असेल तर प्या तुम्ही टॉनिक. 1 चमचा सकाळी, 1 चमचा संध्याकाळी. टुईंग. जबरदस्त, एकदम सार्वजनिक कविता. मोरे मॅडम, ते जे टॉनिक आहे ना, तर तुम्ही तुमच्या चमच्यातनं देणार असाल तर मी घ्यायला तयार आहे. मोरे ठुशूम गप्प बसा ना, लगेच सुरू नका. एक मिनिट तुम्हाला ही कविता वाटते? ही कविता आहे? हो सर, ते रात्रभर जागून केली सर मी. अच्छा, ही कविता रात्रभर जागून केलेली आहे तुम्ही? हो. मग मी तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही रात्रभर जागू नका. कारण काय होतंय, जागरण तुम्ही करताय पण पोटोशी कविता राहतीये. सकाळी येता तिला अचानक बरीच यमक प्रस्तुत करावी लागतायत, त्यामुळे तुम्ही असं करू नका. नाही, असंच झालं माझं, पण यमक राहिली होती म्हणजे क्षणिक आणि पिकनिक राहिलं, पण ते कुठे घालावं मला कळलंच ना. कचऱ्याच्या डब्यात. त्या यमकांना एकच जागा आहे, कचऱ्याच्या डब्यात. मी तुम्हाला एक नंबर देतो, तुम्ही त्याच्यावर फोन करा. चालेल, सांगा. हा, तो नंबर फार महत्वाचा आहे. भटक्या कविता पटकन घेऊन जातात त्या. तर आता आपण, मला वाटतं, चर्चेकडे वळायला हरकत नाही. हो. त्याआधी मी आजचा विषय सांगते. तर आजचा आपला विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता. आणि या विषयावर जे मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहेत, त्यांचं नाव आहे पृथ्वी जाम बोरमारे. जाम बोरमारे असं नाव नाहीये माझं. पृथ्वी जांबवंत चोरमारे असं नाव आहे. सर, माहिती आहे मला, मी विनोद केला सर. हो, मादक सेन्स ऑफ ह्युमर. मोरे गप्प बसून ठुशूम. एक मिनिट. ही भातुकली जरा 5 मिनिटासाठी थांबवाल का? काय होतंय सर, हा जो विनोद तुम्हाला मादक वाटतोय तो खरं तर मला चर्चेला बाधक वाटतोय. मादक आणि बाधक असा विनोद केला नव्हता.
नव्हता. आमचे प्रेक्षक हो नाही नाही मला वाटतं आता आपण याच नोटला खरं तर विषयाकडे वळायला हवं. लगेचच सर. अत्यंत महत्वाचा विषय, एक वेगळा विषय. वा, प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक कमालीची आतुरता दिसते मला, कारण विषयाला सुरुवात नाही झाली पण प्रश्न यायला लागलेले आहेत. आमचे प्रेक्षक आहेतच सर तसे. सुज्ञ दिसत आहेत चेहऱ्यावर. विचार. सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलाय, विचार. त्याच्याबद्दल विचारायचंय. शेजारच्या टाकीवर खेळायचे पत्ते आणि प्यायचा पेक छोटा. काय विषय आहे आपला? शेजारच्या टाकीवर खेळायचे पत्ते आणि प्यायचा पेक छोटा. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की आता इथे किती गल्लत झाली आहे बघा. सर हा विषय आहे सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असं लिहिलंय. बरोबर. यांना खरंच कळलेलं नाहीये का? हो, त्यांना- सर प्लीज बसा, प्लीज बसा. आपला आजचा जो विषय आहे तो अत्यंत वेगळा आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असं आहे. अच्छा आहे काय? तर लक्षात घ्या, सार्वजनिक ठिकाणं म्हणजे काय? काय? तर अनेक अशी ठिकाणं जिथे बरीच गर्दी असते, बरेच लोक असतात. फॉर दॅट मॅटर लक्षात घ्या, रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्थानक असेल किंवा बगीचे असतील, रस्ते असतील, सिनेमागृह असतील, अशा बऱ्याच ठिकाणी गर्दी असते. तर अशा सार्वजनिक ठिकाणी आपण काय बरं पथ्य पाळायची याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कधीही धूम्रपान करू नये. सर मी काय बोलतो, सार्वजनिक ठिकाणी पप्पी घेतली तर चालेल काय? हा काय प्रश्न आहे? हा म्हणजे काय, दोनच गोष्टी मला आनंद देतात ना. एक बिडी पिणं, पुक पुक, आणि पप्पी घेणं. मी दोन्ही गोष्टी मला बायको करू देत नाही. मला जाम त्रास होतो. अरे अरे हे काय प्रश्न आहेत मला कळत नाही. काय प्रेक्षक पडू शकतो सर, प्रश्न पडू, उत्तर द्या ना. नाही या प्रश्नामुळे त्यांना फटका पडू शकतो, प्रश्न पडू शकतो. काय सांगताय तुम्ही? सार्वजनिक ठिकाणी नाही घ्यायची. सार्वजनिक ठिकाणी जसं आपण धूम्रपान नाही करायचं तसं असभ्य वर्तन सुद्धा नाही करायचं. सर हो. ट्रक मध्ये केलं तर चालेल का? का? मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. मी नाईट ड्रायव्हर आहे यात आलंय ना सगळं, मग पॉम्पॉम करायची गरजच नाहीये. हा नका, शांत बसा प्लीज. हा प्लीज शांत बसा. नाही आवडत आहे मला हा माणूस, नाही आवडत आहे मला. सर सवय करून घ्या सर, असेच आहेत ते. बर, हा. तर लक्षात घ्या, आणखीन एक अत्यंत महत्वाची सवय मी तुम्हाला सांगणार आहे. काय काळजी घ्यायची सार्वजनिक ठिकाणी, काय आपण दक्षता घ्यायची. तर एखादी वस्तू बेवारस आपल्याला दिसली, संशयास्पद जर दिसली, तर त्याला आपण हात लावायचा नाही. पाय लावला चालतंय का? माझी चिडचिड व्हायला लागली माझी. गप्प बस. सांगतोय ना, संशयास्पद वस्तू दिसली तर हात लावायचा नाही म्हणजे नाही. नाही नाही, मी कधीच लावित नाही. गुड. सार्वजनिक ठिकाणं म्हणजे रस्ता सुद्धा सार्वजनिक ठिकाणच झालं, लक्षात घ्या. तिथे सुद्धा आपण जेव्हा रस्ता क्रॉस करत असतो तेव्हा एक अत्यंत महत्वाची बाब आपल्या लक्षात यायला हवी. आपण ना आपल्या धुंदीत असतो, आपल्या मस्तीत कधी आपण ना रस्ता क्रॉस करत असतो. तसं करून चालत नाही. दोन्ही बाजूनी येणाऱ्या गाड्या आपण पाहायच्या आणि मगच रस्ता क्रॉस करायचा, जेणेकरून अपघात टळतात. सर हो. मी दोन्ही बाजूला बघून रस्ता क्रॉस करतो तरी माझा अपघात होतो. असा कसा अपघात होतो? समोरून येणारी गाडी मला ठोकते. अरे बापरे, असा कुठला रस्ता आहे? चौक. अरे 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 चौकात आपण जातो तेव्हा चारही बाजूला बघायला हवं की नाही? मुळात आपण जर असे चाललोय आणि समोरून एखादी गाडी येते तर ती तुम्हाला ठोकतेच कशी? डुम. हे काय केलं तुम्ही? गाडी ठोकण्याचा आवाज. अरे नको ना रे, नको. मल्टी डायमेन्शनल. ए अरे आता ना हे चिडचिड चिडचिड व्हायला लागली. शांत राहा. सर काय? तुम्हाला थंडी वाजते का? नाही का? तुमच्या कोंबड्या पडताय. ऐका, मुळात ही माझी बोलायची लय आहे. सर पण ती लय आहे. हा, हा, हा. वेडा विनोद. बसा सर, बसा. हा, हा, हा. वेडा विनोद. काय बसवलेलं आहे तुम्ही? हे काय बसवलेलं
चाललंय सवय करून घ्या सर, आमचं स्पेशालिटी आहे ती. अरे ऐका, लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते प्लीज काळजीपूर्वक ऐका. काय होतं, काय आणखी होतं? अनेक गोष्टी आहेत ज्याची आपण दक्षता घ्यायला हवी, ज्याची आपण काळजी घ्यायला हवी. आता रस्त्याचा विषय निघालाय म्हणून मी सांगतो, आपण गाडीतून प्रवास करतो तेव्हा सुद्धा आपण सार्वजनिक ठिकाणाहूनच प्रवास करत असतो. रस्ता मी म्हटलं की नाही, ही एक सार्वजनिक जागा आहे. बरोबर. तर आपण जेव्हा गाडीने प्रवास करतो तेव्हा गाडीतून हात बाहेर काढायचा नाही. मग काय बाहेर काढलं तर चालेल? नाही म्हणजे आपल्याला विचारलं जज्ञ. पण का? त्याआधी त्यांना जरा समजावं, माझं डोकं फिरवतायत ते. हल्ली हे असंच झालंय, आमचं ऐकणं बंदच झालंय अलीकडे. एक बार बोलो तो सही, समुंदर तैर के आऊंगा. गप्प बसा मोरे, गप्प, मला लाजायला होतं टुशुम. ओय मा, नका वाया घालू. एकदा तुम्ही पोहत असताना बरोबर खालून असा सरळ शार्क गेला पाहिजे. नका ना करू, मी सांगतोय त्यांना समजावं, आता वेगळंच काहीतरी करतायत ते. नाही, काहीतरी महत्वाचं सांगतोय. गाडीतून प्रवास करताना काय दक्षता घ्यायची त्याबद्दल सांगतोय. जसं आपण गाडीतून प्रवास करताना हात बाहेर काढायचा नाही, तसंच रस्त्याने जाताना गाडीतून बाहेर थुंकायचं सुद्धा नाही. आणि बाहेरनं गाडीत थुकलं चालतंय का? काय प्रश्न आहे मला? अरे का? नाही नाही, विचारलं आपला असंच. म्हणजे तुम्ही म्हणला तर गाडीतनं बाहेर थुकायचं नाही, मला बाहेरनं गाडीत थुकलं चालतंय का? अरे मुळात हे करायचंच नाही. लक्षात घ्या, आपल्या थुंकण्याने बाहेर जंतू पसरू शकतात. याच्यावरनं मला आठवलं, कारण काय, स्वच्छता अस्वच्छतेचा सुद्धा मुद्दा आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण स्वच्छता बाळगणं, स्वच्छता पाळणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. काय, आपण ना पेट पॅरेंट्स असतो. कोण असतं? पेट पॅरेंट्स, आपण पाळीव प्राणी आपण पाळत असतो की नाही? बरोबर, पाळीव प्राणी बरोबर. असतात आपल्याकडे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण त्यांना बाहेर फिरायला नेतो आणि ते बाहेरच रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करतात. तर तसं होता कामा नये याची काळजी सुद्धा आपणच घ्यायची असते. बरोबर. कुत्रे हागवायची कुठं मग? मी मलमूत्र म्हणतोय तर लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला मेडिकलमध्ये विशिष्ट किट्स आणि पॅड्स मिळतात, ज्याच्यात तुम्ही त्यांना त्यांचं मलमूत्र विसर्जन करण्यासाठी भाग पाडू शकता आणि नंतर त्याची विल्हेवाट लावू शकता. आमच्या बियाण्याला तसलं कळतच नाही अहो. ही जाते फुटपाथवर, एक तुम्हाला सांगतो, आमच्या इथं बॅनर लावलेला आहे, त्याच्या खालीच बराबर मोकळं होते ती. कुठला कुठला बॅनर आहे तो? पृथ्वी प्रतापचा फोटो दिसला का नाही, हे रपा रप मोकळं. मी 200% सांगतो, हे मुद्दाम चाललेला आहे. तो कुत्रा पृथ्वी प्रतापचा चेहरा बघूनच कसा काय मोकळा होतो? आता कुत्रा माझा आहे का तुमचा आहे? तुमचा आहे. मग कोणाचं सांगा, आता मी बघतोय रोज तर बराबर त्याला मुळात पृथ्वी प्रताप आवडतच नाही अहो. टीव्हीवर जरी दिसलं का नाही, तुम्हाला सांगतो, अंगणात जाणार, उड्या मारत मारत मुतणार. अरे कुठलं कुत्र आहे जे माकडासारखं उड्या मारत मारत मुततं, मला कळत नाही. आणि मुळात काही अधिकार नाहीये तुम्हाला पृथ्वी प्रताप विषयी काहीतरी बोलण्याचा. अत्यंत उत्कृष्ट असा अभिनेता आहे तो, परिपक्व असा अभिनेता आहे तो. त्याला मुळात अभिनयाचे, पात्राचे कंगोरे कळतात. कुणीतरी खरंच म्हटलंय, तो कॅरेक्टरचा सोल पकडतो. त्यामुळे त्याला ना अभिनयाची, पात्रांची, लकवींची एक डेप्थ कळते. त्याच्यामुळेच मुत्ते वाटतं ती. बास आता. सर, काय आहे? खरं सांगा, तुम्हाला तरी पृथ्वी प्रताप आवडतो का? अडकलात ना. आवडतो मला पृथ्वी प्रताप, पण त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत का आज? मुळात ज्या विषयावर मला इथे चर्चा करायला बोलवलेलं आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत का? बरोबर आहे सर, बरोबर आहे. बसा सर. बोला बोला बोला. सर, आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्यावर मला थोडासा प्रश्न पडलाय, तर त्याच्याबद्दल बोलायचं आहे. विचारा. आपला जो आजचा विषय आहे, सर्जेरावांच्या टेकणीवर जलणारा पीटर आणि खालची अक्षता. कुठली अक्षता? खालची अक्षता. नाही नाही,
म्हणजे मुळात कुठला सर्जेराव, कुठली टेक्निक आणि कुठली अक्षता? खालची. नाही अरे काय हा वेगळा माणूस आहे का हा? वेगळा विषय आहे. आपला विषय तो नाहीच आहे. विषय नीट वाचा. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्ये आणि घ्यायची दक्षता असं लिहिलंय ते. लिहिलेलं आहे ते. आणि आयुष्यभर ते कच्चं लिहिलेलं असणार आहे. चिडचिड बस चल बस. सर चिडू नका सर. चिडू नको म्हणजे? तुम्ही आज आलाय सर. आमचे प्रेक्षक नेहमीच आहेत सर. ते रागावतील सर. अरे किती बावळटपणा आहे हा. वेगळा विषय काहीतरी वेगळं चाललंय. काहीतरी भलतच काहीतरी विचारतायत मूर्खासारखं. त्यांचा थोडासा प्रॉब्लेम. हे मग मुद्दाम हे काय चाललेलं आहे? हा विषयच नाहीये मुळात. बरोबर. असला काहीतरी अक्षताणी वगैरे वेगळा विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी पाळायची पथ्य आणि घ्यायची दक्षता असा विषय आहे की बरोबर नाही? आहे. मुद्दाम करतो का हा माणूस? मुद्दाम करत असेल त्याला घरी पाठवा. नाही आज्ञा काय झाला? तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. मग थांब. अरे मग हे विचारायची काय गरज आहे? नका ना. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला आता तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे लक्षात घ्या, आपण जबाबदार नागरिक असतो. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. आपणच त्यांची काळजी घ्यायची असते. जर आपण एखादा वयोवृद्ध माणूस पाहिला, एखादी अपंग व्यक्ती पाहिली तर आपण त्याला रस्ता ओलांडायला मदत करायला हवी. बरोबर. मी करतो सर. गुड. मी करतो. गुड. आमच्याकडे एक म्हातारी आहे. तिला मी रोज रस्ता क्रॉस करून तिकडे सोडतो आणि इकडे येतो. गुड. पण ती मला शिव्या देते हो. का? कारण तिकडे तिला जायचंच नसतं. अरे वेडा आहेस का रे माणसा? हा, एक दिवशी एक काम कर ना, म्हातारीला त्या बाजूला सोडण्यापेक्षा तुझा मेंदू रस्त्यावर ठेव ना. एखादी गाडी पचकन जाईल त्याच्यावरून. अच्छा होईल. अरे हे बस ना रे माणसा, बस ना मूर्ख माणसा, बावळट. आता कुणी काही बोलायचं नाहीये. बास झालेलं आहे मला आता नाही हे. नाही, असं कसं एक गाजरूक नागरिक म्हणून मला कोण आहेस तू? एक गाजरूक नागरिक. तुझ्यातल्या नागरिकाचं गाजरूक किसू काय रे? काय हलवा करू तुझ्या गाजरूक नागरिकाचा? काय बस खाली. मूर्ख. चिडू नका सर. अरे चिडण्यासारखे प्रश्न मार ए आता मला तुमच्यापैकी कुणाचाही काही प्रश्न ऐकायचे नाही. तो एकटा माणूस मागे मगापासून शांत बसलेला आहे. मला फक्त त्याचे प्रश्न ऐकायचे आहेत. तुम्हाला काही प्रश्न आहेत का दादा? सार्वजनिक शौचालय आहे मी. 2 रुपयात आलायस माझ्याकडे. सार्वजनिक काय आहे? नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे माझा मग तसं भासव किमान दाखव. सर. सार्वजनिक ठिकाणी हॉर्न वापरायचा नाही, खरं आहे का? गुड. फायनली एक सेन्सिबल प्रश्न आलेला आहे. चांगला प्रश्न विचारला. नाही तुम्हाला सांगतो, गेल्या महिन्यात मी 15 दिवसांसाठी युरोपमध्ये होतो. तिथे तुम्हाला सांगतो अनेक जण म्हणजे तिकडे शक्यतो हॉर्न वाजतच नाही. अरे बापरे, म्हणजे सगळ्या गाड्या बिघडलेल्या असतात. हा ब्रेक लावला. नाही हे माणसा शांत बस. मी त्याच्याशी बोलतोय की नाही, तू शांत बस. तिथे मुळात शांततेला फार महत्व आहे. तिकडे हॉर्न वाजवणं म्हणजे शिवी देण्यासारखं समजतात. त्यामुळे तिथे हॉर्न वाजवत नाही. पण मग स्टेरिंगच्या मध्ये दाबलं की काय वाजतं? अडकलात ना. नको ना रे मला. हे नको ना रे माणसं, मला रडायला येतंय आता. नको ना रे, प्लीज शांत बस प्लीज. योग्य प्रश्न विचारलेला आहे दादांनी. हॉर्न वाजवणं चूक आहे. शक्यतो आपण गाडी चालवत असताना हॉर्न वाजवूच नये. पण सर त्याच्यामुळे माझ्यावर उपाशिराची वेळ आली सर. कसं काय? सर मी इडलीवाला आहे ना, हॉर्न वाजवला तर लोकांना कळतच ना मी इडली घेऊन आलोय. माझा धंदा होत नाही सर. अभी आज ना तेरे पास इडली आहे क्या? हा आणले ना. कैसा आहे? 20 रुपये प्लेट. मला 1 प्लेट चालेल. मला भूक लागली. मग इकडे बाहेर ठेवलं टोप. तो बाहेर आहे, मग बाहेर जावं लागेल. चला मग. मेंदूवडा मेंदू गरम आहेत. गरम आहे. गरम. चिंगम वडा आहे का तो? हाय तो पण आहे. लाल चटणी आणली काय? सगळ्या चटण्या. मला लाल चटणी द्या. कालवाडा फेमस आहे ना. चला. इकडे बाहेर घेऊ मला पण ना जाम हिरवी भूक लागली. चटणी 20 रुपये आवडतच नाही. चल, खाऊन घेतो. मला लाल मस्त चटणी गरम. आवडते. नाही, नाही, लाल चटणी हॅलो, आवडते. Spicy हॅलो आवडते. इडली ए बापू हा गाढव झाला. उई मा, काय परफॉर्मन्स दिलात. आज विशेष रंगली चर्चा. वा वा वा. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. वा वा वा, अफलातून. खरं तर स्किटच्या सुरुवातीला जेव्हा तू असं म्हणालास की हे सुज्ञ दिसत आहेत असं अरुणकडे बघून म्हणालास, तिथे मी मेलो होतो ऍक्च्युली.
पुढचं स्किट मी केवळ एक गाजरूट नागरिक आहे म्हणून पाहिजे. वा दादा वा वा. अरुण, किमान 5,000 वेळा आम्ही आजचं लिहिलंय हे ऐकलंय, पण तरी मन भरत नाही अरुण. आहाहा. वा वा वा, क्या बात आहे. बाकी सगळ्यांचं उत्तम टीमवर्क नेहमीप्रमाणे. आजचं समुद्रातनं पोहत जाणं आणि फ्लाइंग किसची देवाणघेवाण दिलखेचक होती. पिपी सुपर्ब, अफलातून, मजा आली, वंडरफुल. सई जबरदस्त परफॉर्मन्स. हे म्हणायलाच इतकी मजा येते ना. आय एम शुअर अख्ख्या महाराष्ट्राला येत असेल. ही माझी वन ऑफ द फेवरेट सिरीज आहे आणि तुम्हीही सगळे एकदम मन लावून करता. पण आज विशेष होता परफॉर्मन्स. आज तुझा सहभाग पण विशेष होता. मजा आली. नेहमीप्रमाणे ग्रेट अमेझिंग टीमवर्क. आणि पशाजी म्हणाले तसं की आम्ही प्रत्येक कॅरेक्टरचं एक जे आता ठरलेलं आहे ना ते ऐकायला खरंच आतुर असतो. आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी क्रिएट करणं इज रिअली डिफिकल्ट. पण तुम्ही ते प्रत्येक वेळेला करता. कुडोस, मजा आली. थँक्यू. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.